शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी परंडा तालुक्यातल्या मुगाव इथे मतदान केलेलं आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी कुटुंबियांसह बारामती तालुक्यातल्या पिंपळी गावात मतदान केलंय। तिकडे भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी पडळकरवाडी इथे मतदान केलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे आमदार अनुराधा चव्हाणांनी कुटुंबियांसह मतदान केलंय। रायगड जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावलाय, तर दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पत्नी कांचन कुल यांच्यासह राहू येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलेलं आहे। तर खासदारांनीही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मतदान केलेलं आहे। शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेसाठी मतदान केलेलं आहे, तर धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गोवर्धनवाडी इथे सपत्नीक मतदान केलंय। खासदार विशाल पाटील यांनी सांगलीच्या पद्माळे गावात कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावलाय। तर लोकशाहीतला सर्वात मोठा उत्सव म्हणजेच निवडणूक। लोकशाहीच्या या उत्सवात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावं म्हणून निवडणूक आयोग अभियान राबवत आहे। मात्र आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये नववधू आणि नववरांनी लग्नाआधी मतदान करत लोकशाहीच्या या उत्सवात सहभाग नोंदवलाय। सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, सातारा आणि रत्नागिरी या सगळ्या ठिकाणी नववर आणि नववधू हे अगदी लग्नाआधी मांडवात जाण्यापूर्वी मतदान केंद्रावर पोहोचले आणि त्यांनी मतदान केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।